Hello, am I audible? Yes, ma'am. Okay. Only 33 participants are there. Okay. See, from the 8 topic, we completed the 6 already, in which only 2 topics are remaining: corrosion and energy storage system. So first we started the corrosion. It is a huge topic having the weightage 13 marks. Okay. See the syllabus for the corrosion. Its definition, classification for the dry corrosion. In classification, there are 2 types, dry and wet. Okay. In a dry, we will discuss the oxidation corrosion, nature of oxide film. In wet, we will discuss the electrochemical corrosion, hydrogen evolution mechanism, oxygen absorption mechanism. Okay. Next to that, factors influencing corrosion, testing and measurement of corrosion by weight loss method and electrical resistance method. Next, prevention of corrosion by cathodic protection, anodic protection by anodizing and potentiostat, protective coatings, methods of application of metal coating such as a hot dipping. Okay, so these are the points which are included in the syllabus. Let us discuss the first point, that is what is meant by the corrosion. Do you know the corrosion, its example, or do you heard the word corrosion? Yes. Yes, ma'am. Corrosion. Do you heard the word corrosion? What is meant by corrosion? Do you know? Kiran Babar, D11. Are you there, Kiran? Hello? Hello, ma'am. Kiran, do you know the corrosion? What is corrosion? Corrosion म्हणजे एक नॅचरल प्रोसेस आहे मॅडम. पुढे काय होतं त्या नॅचरल प्रोसेस मध्ये? corrosion इज अ नॅचरल प्रोसेस, बरोबर आहे ते, पण काय होतं त्या प्रोसेस मध्ये, होतं काय नक्की? काय होतं? मला एखादं एक्झाम्पल सांगा corrosionचं, तुम्ही पाहिलेलं असलेलं. तुम्ही कुठे राहता, किरण? हॅलो, वासूद मध्ये. तालुका, डिस्ट्रिक्ट? हॅलो, तालुका? सांगोला मॅम. हॉस्टेल ऍडमिशन घेतलं नाही का अजून? नाही अजून, म्हणजे आयएस पेपर सबमिट करायला नंतर घेणार. आयसी पेपरचा आणि हॉस्टेलचा काय संबंध आहे? सरांनी सांगितलं का तुम्हाला, शेख सरांनी हॉस्टेलला या म्हणून? तसं काय मेसेज केलं नाही मॅडम. आता किती दिवस झाले सांगितले की? काल परवा मी सांगितलं की अजून तुम्हाला सगळे मुलं आलेत म्हणून, फक्त डी डिव्हिजनची मुलं नाहीत. आज आलेत 15-20 मुलं, तुम्हीच राहिले एकटं. घरी सांगितलं का तसं हॉस्टेलचं? ऑफलाईन कॉलेज चालू झालेलं आहे वगैरे असं?
एक्झाम ऑफलाईन होणार आहे, लक्षात ठेवा. घरी बसून का उपयोग होणार नाही. पेपर ऑफलाईन द्यायचा, मोबाईलवर नाही द्यायचा आता पेपर. आलं का लक्षात किरण? येस मॅम. हा, मग त्यानुसार हालचाल करा पुढे फ्युचर साठी. हो मॅम. लवकरात लवकर हॉस्टेलला जॉईन करा. बाकी सगळ्या मुलांना पण तेच आहे माझे इन्स्ट्रक्शन्स. आता कोरोजन, हा पाहिले का कोरोजन कुणी नेक्स्ट मुलांमध्ये? येस मॅम. आहेत का राज? हॅलो मॅम. हा राज, कोरोजनचं एखादं एक्झाम्पल सांगा. रस्टिंग ऑफ आयर्न. रस्टिंग ऑफ आयर्न. ओके, जे कॉमनली माहिती असतं आपल्याला, आपण रोज कुठेतरी पाहिलेलं असतं आपल्या व्यवहारामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये. रस्टिंग ऑफ आयर्न म्हणजे लोखंड गंजणे. तर तुम्हाला इथे इमेज मध्ये क्लिअरली दिसते. बरेच दिवस झालं आता ही बोट असेल किंवा जहाज जो आहे तो आहे असा त्याच स्टेबल पोझिशनला स्टेटला आहे. तर त्याचं तुम्हाला काय झालेलं दिसून येते? कोरोजन झालंय त्याचं. म्हणजे काय झालंय तर आयर्नचं रस्टिंग झालंय. तर ते जे सगळं मटेरियल आहे ते आयर्नचं आहे, लोखंडाचं आहे आणि लोखंड पूर्णपणे इथं गंजून गेलेला आहे. तर याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? रस्टिंग ऑफ आयर्न म्हणतो. ठीक आहे, हे तुम्ही पाहिलेलं आहे सगळ्यांनी. म्हणजे हा जहाज पाहिला असं म्हणत नाही मी, पण काही तुमच्या घरी काय लोखंडाची वस्तू असतील त्याचं जे गंजून गेलेले असतील, त्याचं रस्टिंग झालेलं असेल ते तुम्ही पाहिलेलं असणार आहे. ठीक आहे, तर कोरोजन हे आता हे आपण कशाबद्दल बोलतोय तर आयर्न बद्दल बोलतोय. तसंच सेम अनदर जे मेटल्स असतात त्यांचं सुद्धा कोरोजन होत असतं. मग आता कोरोजन म्हणजे काय तर एक नॅचरल प्रोसेस आहे, एका विद्यार्थ्याने सांगितलं. ठीक आहे, पण काय होतं या कोरोजन मध्ये? कोरोजन मध्ये काय होतं तर तो जो मेटल असेल तर त्याचं डिस्ट्रक्शन होतं किंवा डिकम्पोजिशन होतं. ओके, इन वर्ड वी कॅन से दॅट कोरोजन इज द डिटेरियोरेशन. डिटेरियोरेशन म्हणजे त्याचं डिकम्पोजिशन होतं, तो नष्ट होतो ऑफ ए मेटल. ठीक आहे, आज ए रिझल्ट ऑफ केमिकल रिएक्शन्स बिटवीन इट अँड सराउंडिंग एन्व्हायरमेंट. आता जो मेटलचा पार्ट आहे तो काय होतो? कोरॉइड होतो. कोरॉइड होतो म्हणजे गंजून जातो किंवा डिटेरिएट होतो, त्याचं डिकम्पोजिशन होतं. असं का होतं तर देर इज ए क्रिएशन किंवा फॉर्मेशन ऑफ ए रिएक्शन बिटवीन द मेटल अँड सराउंडिंग एन्व्हायरमेंट. आता जो मेटल असतो तो नेहमी सराउंडिंग जे एन्व्हायरमेंट असेल त्यानुसार त्याचा तो केमिकल फिजिकल प्रॉपर्टी शो करतो. फॉर एक्झाम्पल जे रस्टिंग आहे, रस्टिंग ऑफ आयर्न आहे, त्याची प्रोसेस आहे तो जो रेट असेल तो विंटर सीझनला, स्प्रिंग सीझनला तुम्ही काय करायचं? ऑब्झर्व करायचं. तर या दोन्ही पैकी विंटर आणि स्प्रिंग मध्ये तुम्हाला कोरोजन किंवा रस्टिंग ऑफ आयर्न कोणत्या सीझन मध्ये जास्त पाहायला मिळतं? केशव? येस मॅम. विंटर सीझन मध्ये जास्त कोरोजन होईल का स्प्रिंग सीझन मध्ये? रेनी सीझन फॉर एक्झाम्पल, रेनी आणि विंटर मध्ये सांगा. रेनी सीझन. ऑब्विसली. म्हणजे हे जे डिकम्पोजिशन आहे ते कशावरती डिपेंड आहे? एन्व्हायरमेंट, जे सराउंडिंग एन्व्हायरमेंट आहे त्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे, सो कोरोजन इज द, तुम्हाला डिफाईन कोरोजन विचारलं जातं एक्झामला क्वेश्चन, तर तुम्हाला त्यामध्ये डेफिनेशन परफेक्ट वर्ड मध्ये लिहिता आली पाहिजे किंवा सांगता आलं पाहिजे की कोरोजन इज द प्रोसेस ऑफ डिटेरियोरेशन ऑफ ए मेटल ॲज ए रिझल्ट. आता डिटेरियोरेशन का होतं मेटलचं तर ॲज ए रिझल्ट, हे रिझल्ट आहेत, हे गंजून गेलेले, तर ते का झाले असं तर एक केमिकल रिएक्शनचा तो रिझल्ट आहे. मग केमिकल रिएक्शन कोणामध्ये होते? जो मेटल असेल तो आणि त्याचं जे सराउंडिंग एन्व्हायरमेंट असेल त्यामध्ये त्या एक केमिकल रिएक्शन होते आणि त्याचे हे रिझल्ट तुम्हाला दिसायला किंवा दिसत आहेत तुम्हाला त्याचे रिझल्ट. ठीक आहे, आता या कोरोजनची एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण? फर्स्ट तर तुम्ही सांगितलं की ते रस्टिंग ऑफ आयर्न, इट इज अ व्हेरी कॉमन एक्झाम्पल ऑफ कोरोजन. सेकंड इज द फॉर्मेशन ऑफ ग्रीन लेअर ऑन कॉपर सरफेस. ठीक आहे, कॉपर जर पाहिला तुम्ही किंवा कॉपरची काही भांडी आपल्या घरामध्ये असतात तांब्याची, तर ते जर तुम्ही पाहिलं तर बरेच दिवस जर ते क्लीन नाही केलं तर त्याच्यावरती ग्रीन कलरचे असं लेअर दिसायला मिळतात तुम्हाला. ठीक आहे, बघायला मिळतात की त्याच्यावरती ग्रीन कलरचे सबस्टन्स काय झालेला असतो? जमा झालेला असतो. तर ते काय असतं तर त्या कॉपरचं कोरोजन असतं. ठीक आहे, कॉपर वरती ग्रीनिशच असते, सिल्वर वरती ब्लॅकिश असते. सिल्वर गोल्ड वरती ब्लॅकिश.
डार्क ग्रीन असतो. तो ब्लॅकिश दिसत असेल पण तो व्यवस्थित पाहिलं तर डार्क ग्रीन असतो. डार्क ग्रीन बॉटल ग्रीन म्हणतो तसा कलर असतो. ठीक आहे. कोरोजन समजलं सगळ्यांना डेफिनेशन? Yes, Yes. ma'am. Yes, ma'am. पॉलिमरचं रायटिंग कम्प्लीट केलं का सगळ्यांनी? पॉलिमरचं रायटिंग Yes, ma'am. राहिलेलं. ठीक आहे. ओके. देन कोरोजन इंजिनिअरिंग. ठीक आहे. आता कोरोजन इंजिनिअरिंग इज अ ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग. कोरोजन इंजिनिअरिंग हे खूप मोठी अशी इंजिनिअरिंग मध्ये स्टडी करण्यासारखं एकदम वास्ट अशी ब्रँच आहे. खूप मोठा सिलेबस आहे त्याचा. तर आपल्याला का स्टडी करायचं आहे इंजिनिअरिंग मध्ये कोरोजन? तर इंजिनिअरिंग स्टुडंट किंवा इंजिनिअरिंग ब्रँच जे आहेत ऑलवेज डिलिंग विथ द मशीन पार्ट. ओके. मशीन्स पार्ट असतील म्हणजे काय असणार आहेत तर त्यामध्ये मेटल असणार आहेत. सो वी शुड स्टडी द कोरोजन फर्स्ट when we are studying the machine parts and metals etc. Okay, so corrosion engineering is a branch of engineering that deals with the study of corrosion mechanism and to prevent or to control it economically. आपल्याला का स्टडी करायचं आहे तर इंजिनिअरिंग मध्ये आपण वेगवेगळे मशीन स्टडी करतो, वेगवेगळे पार्ट स्टडी करतो. मग मशीन्स आले किंवा पार्ट्स आले की ऑब्विसली ते मेटल आला, नॉन मेटल हे आपल्याला स्टडी करावं लागतं. तर मेटल म्हटले की मेटलचं कोरोजन होत असते. मग जर आपले एखादी मशीनचा पार्टचं कोरोजन जास्त होत असेल तर आपल्याला ते प्रिव्हेंट करायचं आहे. ठीक आहे. ह्यासाठी आपल्याला कोरोजन इंजिनिअरिंग हे सिलेबस किंवा जे ब्रँच आहे ते स्टडी करावे लागते. मग आपण काय करतो याच्यामध्ये तर त्याचा मेकॅनिझम स्टडी करतो. नंतर हाऊ टू प्रिव्हेंट or how to control it economically and safely. Okay, this is called as this mechanism, this science is called as the corrosion engineering. Okay, this is the branch of engineering. Next to that, the facts about the corrosion. Okay, आता corrosion बद्दल काही आपण कन्सेप्ट क्लिअर करूया. फर्स्ट इज द corrosion हे माहिती आहे की तुम्हाला नॅचरल प्रोसेस आहे. ओके. सेकंड, इट इज अन इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस. इलेक्ट्रोकेमिकल मीन्स electrical mechanism is present in that and also the chemical substance or chemical process will be there. Okay. Third one is the corrosion leads to tremendous loss. Okay, corrosion मध्ये माहिती आपल्याला जर डिकम्पोजिशन होत असेल मेटलचं तर ऑब्विसली जो मेटल आहे त्याचं काय होणार आहे, लॉस होणार आहे. ओके, कारण की डिकम्पोजिशन झालं म्हणजे मेटलचे सबस्टन्स हे डिस्ट्रॉय होण्याच्या स्टेटमध्ये असतात. जर ते डिस्ट्रॉय होत चालले असतील, डिकम्पोज होत चालले असतील तर जो मेटलचे पार्ट्स असतील ते त्यामध्ये आपल्याला लॉस येणारच आहे ऑब्विसली 100%. ओके, इट कांट बी इलिमिनेटेड कम्प्लिटली. ओके, हाऊएव्हर इट्स एक्सटेंट कॅन बी मिनिमाइज्ड. आता कोरोजन जो आहे तो आपण इलिमिनेट करू शकत नाही. कोरोजन कॅनॉट बी इलिमिनेटेड कम्प्लिटली. आपण कम्प्लिटली इलिमिनेट करू शकत नाही पण त्याला प्रिव्हेंट करू शकतो. ठीक आहे, आता एखादा मेटल आहे आणि त्या मेटलचं कोरोजन अजिबात होऊ नये असं आपण कधी किंवा काहीच करू शकत नाही, पण आपण कोरोजन होण्यापासून त्याला फक्त प्रिव्हेंट करू शकतो. ठीक आहे, हाऊएव्हर इट्स एक्सटेंट कॅन बी मिनिमाइज्ड. ते कमी करू शकतो किंवा त्याला प्रिव्हेंट करू शकतो पण तो इलिमिनेट कधी करू शकणार नाही आपण. ओके, कारण की तो मेटल आहे, आपण जेवढं प्रोटेक्ट करू तेवढं तो सेफ राहील. ज्यावेळेस आपलं प्रोटेक्शन कमी होईल किंवा प्रोटेक्शनचा लेअर त्यावरून निघून जाईल, इलिमिनेट होईल, त्यावेळेस तो ओपन होईल सराउंडिंग मध्ये आणि सराउंडिंगच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला की त्याचं कोरोजन व्हायला स्टार्ट होतं. आणि देन नेक्स्ट इज द कोरोजन इज एक्झॅक्टली द रिव्हर्स ऑफ द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल. मेटलचं एक्सट्रॅक्शन जसं आपण काढतो किंवा मेटल एक्सट्रॅक्ट करतो त्याच्या अपोजिट आहे कोरोजन, कारण की कोरोजन मध्ये काय होतं, डिकम्पोजिशन होतं किंवा डिटेरिएशन होतं मेटल्स. ठीक आहे, सो दीज आर द सम फॅक्ट्स रिलेटेड टू द कोरोजन. ओके, गॉट इट? Yes, ma'am. Yes, ma'am. Then write the heading of the new topic, that is 7 corrosion.
right at the right hand side, its weightage is 13 marks. There is no need to write the syllabus. Next, corrosion. Write the first definition. तुम्ही लिहून घेता ना बाकीचे? हा, write the first definition corrosion. 13 मार्क्सचा टॉपिक आहे हा. Okay, write down the definition. This is the definition. Okay, definition 1 मार्कला विचारली जाते. संध्या परदेश आहेत का? अनुसे संजीवनी, तुम्ही कुठे राहता संजीवनी? पंढरपूर मध्ये मॅडम. मग तुम्हाला काल सांगितलेल्या सूचना समजल्या नाहीत का? येते मॅडम. कुठे आहे तुमचा स्टॉप? मॅडम तेच विचारायचंय कुठे बस थांबते वगैरे, मग ते तुम्ही कुठे ठरलं राहता सांगा. की रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे तिकडून बस, कराड नाक्याकडून वगैरे. ओके. पंढरपूरमध्ये राहणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी बस चालू केलेली आहे. तुम्ही पॉलिटेक्निकच्या बसमध्ये येऊ शकता. आपल्या क्लासमधील मुले येत आहेत त्यामध्ये. ठीक आहे. संध्या परदेश आहेत का? परदेशी संध्या D29. हॅलो, पवार काजल आहेत का? D30 काजल पवार. येस मॅम. काजल विचारलं का हॉस्टेलचं तुम्ही? हो मॅम, उद्या येणार आहे मी. ठीक आहे. केशव तुम्ही? येतो मॅडम 2-3 दिवसात. हॉस्टेलला. येस मॅम. बनसोडे अजय? 2-3 दिवसात येणार आहे मॅडम. Okay. Write down the definition. Corrosion is the deterioration of a metal. Corrosion is the deterioration of a metal as a result of chemical reactions between it and the surrounding environment. Next, examples. यश शिंगारे आहेत का? D63. शिंगारे यश? हॅलो, येस मॅडम. तुम्ही कुठे राहता यश? सांगोला. हॉस्टेलला. ठीक आहे. हॉस्टेलला कधी येणार आहे? आलो मॅडम, मेसवर आहे. मेसवर ते का? हा. लेक्चरला का आलेलं नाही? 5 मिनिटात येतो मॅडम. नेक्स्ट, शिंदे ऋतुराज आहेत का? शिंदे अथर्व आणि शिंदे ऋतुराज. 60-61. येस मॅम. तुम्ही कुठे राहता? पंढरपूर मॅम. हा, मग काल सांगितलेल्या सूचना समजल्या नाहीत का तुम्हाला? पंढरपूर मधल्या मुलांनी सगळ्यांनी यायचे म्हणून. कोण बोलतंय? ऋतुराज बोलतोय का अथर्व? कोण बोलतंय दोघांपैकी?
अथर्व मॅम. हम्म. शिंदे ऋतुराज कोण आहे, भाऊ आहे का तुमचा? नाही मॅम. बर ठीक आहे. अथर्व एक्झाम्पल लिहिले का हे? येस मॅम, रायटिंग डाऊन करतोय. नेक्स्ट टू दॅट डायग्राम ड्रॉ करायची तुम्हाला. हे जमेल का डायग्राम? नो मॅडम. येस नो मॅम. हँड रेज करा. कुणा कुणाला जमणार आहे हे डायग्राम? फोटो आहे मॅडम. मग रस्टिंगचे डायग्राम आपल्याला विचारले, आपण कसं सांगणार मग रस्टिंग? फक्त एवढ्या मुलांना जमते. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांना जमणार आहे डायग्राम, बरोबर आहे ना? मला नाही जमत नाही मॅम. ह्याच्यापेक्षा एक मॅडम रॉड पिक्चर आहे किती? रॉड ला केले तर गोष्टी कुणाला नाही जमणार मुलांमध्ये? मधने गोपाळ मधने का? पिक्चरच्या मॅडम कसं काढायचं ते? ते काढायचंच नाही ऍक्च्युली. मला पाहायचं होतं किती मुलं तयारी दाखवत येते. हा मॅम, अगोदरच नाही काढायचं म्हणताय. किती मुलांनी तयारी दाखवली बघा बरं. हे राहिलेली 800 मुलं आहेत ती नंतरची, हे ज्यांनी हँड रेज केले नाहीत, हे गोपाळ मधने आहेत, हे सगळे सुरुवातीला तयारी ते दाखवायचे ना. कसे तरी अर्ध काढायचं ना, थोडं हिशेब काढू शकते कसं तरी. पण तुम्ही हो हो सुद्धा म्हणलं नाही तुम्ही. हँड रेज केलेली मुलं पहा, परिस्थिती आली त्याला कसं तरी सामोरं जायची तयारी आहे त्यांची, त्यामुळे त्यांनी हँड रेज केली. होत असेल तर हो म्हणणार ना. तसं नाही, आपल्याला थोडीच माहिती असते कसं काढायचं. पण ते पाण्यामध्ये पडल्यानंतर आपल्याला माहिती असते कसं, वरती असताना विहिरीच्या वरती की आपल्याला येते पोहायला नसतेच माहिती ना. पण आपण जातो ना, तयारी दाखवतो, तसं येते. किंवा तुम्ही तर गाडी शिकता तर तुम्हाला अगोदर थोडीच माहिती असते येणारच आहे आपल्याला परफेक्ट, नसते माहिती. पण तुम्ही तयारी दाखवता त्यामुळे शिकता. मॅडम आपल्याला असं आहे ते. पलीकडे पोहायची काय गरज आहे? तुम्ही कुठे राहता गोपाळ? बार्शी. हॉस्टेलला कधी येणार आहे तुम्ही? येणार आहे लवकर. हॉस्टेल जॉईन करायचं लवकर, ठीक आहे? हा. हॉस्टेल जॉईन केलं की ह्याच्यापेक्षा अवघड डायग्राम जमेल तुम्हाला. हा, कोण बोलतोय? विनायक जाधव. हा बोला जाधव. हॅलो. गोपाल आलता मॅडम कॉलेजला, माघार गेला. हॉस्टेलला? हॉस्टेल येऊन गेले का गोपाळ? नाही नुसतं कॉलेज बघायला आलता. नोटबुक वगैरे चेक करायला आले नाही की पण तुम्ही? येणार आहे सर बर ठीक आहे. लवकरात लवकर सगळ्यांनी हॉस्टेलला जॉईन करा. जे पंढरपूर मधील मुलं आहेत त्यांनी लवकर बसने या. उशीर आलं तरी पण काय प्रॉब्लेम नाही, सिलेबस झाल्यानंतर तुम्ही, पण तुमची एक्झाम ऑफलाईन होणार आहे, ठीक आहे? त्या विचाराने तुम्ही या, अनुषंगाने. ऑफलाईन पेपर आपल्याला द्यायचा आहे. ठीक आहे, झाले. एक्झाम्पल्स लिहिले का? फर्स्ट इज द रस्टिंग ऑफ आयर्न, सेकंड इज द फॉर्मेशन ऑफ ग्रीन लेअर ऑन कॉपर सरफेस. ओके, नेक्स्ट that. Write the next heading, corrosion engineering. Corrosion engineering. Write in there. The branch of engineering. या पीपीटी आहेत ना, थोडे शॉर्ट आहेत, ठीक आहे? मी तुम्हाला याच्या सोबत नोट्स देते, तर तुम्ही लिहिताना पीपीटी लिहिले तर ठीक आहे, जेवढं पाहिजे तेवढं आहे या पीपीटी मध्ये. अजून एक पीपीटी आहेत मी बनवलेल्या, थोडे डिटेल आहेत, पण ते आता करप्ट झाले, ते ओपन होईना. मी पाहते ट्राय करून, किंवा मग तुम्ही नोट्स मधील पण पाहू शकता. जर तुम्हाला यापेक्षा डिटेल हवा असेल तर नोट्स आहेत, नोट्स मधील पण तुम्ही स्टडी करू शकता. ओके, रायटिंग साठी हे सफिशियंट आहे, पण तुम्हाला एक्स्ट्रा नोट्स पण तुम्ही स्टडी करा असं माझं मत आहे. ते थोडे शॉर्ट वाटते तुम्हाला. ओके, राईट डाऊन. corrosion engineering, branch of engineering that deals with study of corrosion mechanism. हे प्रोजेक्टरचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, एवढा डार्क दिसत नाही प्रोजेक्टर बाकीच्या क्लास सारखं, आणि त्याचा फोकस कमी आहे.
फोकस पण कमी असू शकतो त्या प्रोजेक्टरचा. खूपच फेंट दिसते. पाहते मी, सांगते कुणाला तरी बघायला एकदा. ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग दॅट डील्स with study of corrosion mechanisms and to prevent hello Prathamesh, D22. हा हॅलो मॅम. प्रथमेश एवढ्या लेट का जॉईन झाला आज? स्टार्टिंगला जॉईन होतो, नेटवर्क इश्यूमुळे झालं तसं मॅडम. ठीक आहे. करोजन स्टार्ट केलंय, न्यू टॉपिक. त्यावेळेस होता ना स्टार्टिंगला? काय? करोजन न्यू टॉपिक स्टार्ट केलं आपण. स्टार्टिंगला होता ना तुम्ही? स्टार्टिंगला 5 मिनिटं होतं, जास्त नाही. परत व्हिडिओ बघतो मॅडम. ठीक आहे, तर डिस्कस करू आपण. ओके, याच्यामध्ये फक्त आपण कोरोजनची डेफिनेशन एक्सप्लेन केली आणि त्यानंतर डायरेक्ट कोरोजन इंजिनिअरिंग एवढंच एक्सप्लेन केलं. ठीक आहे. मधल्या काळामध्ये आपण पाहत होतो की मुलं हे डायग्राम काढण्यासाठी तयार होतात का नाही. ठीक आहे, तोच झालेला आहे फक्त. ठीक आहे, टीचिंग जास्त झालेलं नाही. ओके, राईट डाऊन द Yes, ma'am. डेफिनेशन. ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग दॅट deals with study of corrosion mechanisms and to prevent or control it economically. And safely is known as corrosion engineering. Is known as corrosion engineering. Is it all? Yes, ma'am. Okay. Next. Facts about the corrosion. First, corrosion is, we know that it is a natural process. It is an electrochemical process. It leads tremendous loss in weight. In another characteristics, it can't be eliminated, okay, but it will be prevented. And last is the corrosion is exactly the reverse of the extraction of metal. Okay, read the first. Corrosion is natural process. Corrosion is natural process. Second, it is a electrochemical process. It is electrochemical process. Third, corrosion leads to tremendous loss. It can't be eliminated. Completely. However, its extent can be minimized. Next, corrosion is exactly the reverse of extraction of metals. Corrosion is exactly the reverse of extraction of metals.
Is it over? Yes, yes. Okay. Next, let us discuss the cause of the corrosion. ठीक आहे, आता corrosion का होत असतं? का होत असते corrosion? अजय बनसोडे, D12. बनसोडे अजय आहेत का? हॅलो, आहे मॅम. हा सांगा अजय, काय वाटतंय corrosion का होतं सांगा बरं, तुम्हाला काय वाटतंय? तुमचं काय आन्सर आहे त्याबद्दल? corrosion का होत असतं? तर रस्टिंग ऑफ आयर्न आहे, तर आयर्नचं रस्टिंग का होतं, प्लास्टिकचं का होत नाही? काय रिझन आहे त्याला? चव्हाण श्रुतिका, D04. येस मॅम. मेटल हा ऑक्सिजन सोबत रिएक्ट झाल्यानंतर करोजन फॉर्म होतं. बर, ठीक आहे. नेक्स्ट, दिशा काळे, D08. Yes, ma'am. D08. Yes, ma'am. दिशा corrosion का होतंय? तुमचं काय आन्सर असेल? corrosion का होत असतं? काय कारण आहेत आयर्नचं रस्टिंग होण्याचे? मेटल सरफेस वरती मेटल सरफेस वरती व्हॉट? मेटल सरफेस वरती काय? नेक्स्ट, बोलायचं दिशा, ठीक आहे. Yes, ma'am. काही असो, तुमचा आन्सर मांडायला शिकायचं. पुढं समर्थ कडे आहेत का? कडे समर्थ. येस मॅडम. हा मेटल समर्थ, हा मेटल. वॉटर बरोबर रिएक्ट झाल्यावर कोरोजन होते. बर. अंकिता शेळके, D46. येस मॅम. अंकिता, काय कारण असतात कोरोजनची, तुम्हाला काय वाटतं? when metal react with another substance such as oxygen, hydrogen, then form corrosion. ओके. सुडके पूनम. Yes, ma'am. म्हणजे all of the atoms on the same metal surface मध्ये oxidize झाले तर ते entire surface ला damaging होतात, त्यामुळे ते corrosion घडून येतं. ओके, ठीक आहे. मॅक्झिमम मुलांची कन्सेप्ट corrosionचे रिलेटेड क्लिअर आहे, ठीक आहे. corrosion का होत असते? तर ज्यावेळेस एखादा मेटल एअर आणि वॉटर किंवा मॉइश्चरच्या जरी कॉन्टॅक्ट मध्ये आला तर तो मेटल मॉइश्चर सोबत वॉटरच्या मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट होतो बेसिकली, आणि त्यामुळे त्याचं जो सरफेसचे ॲटम्स असतात त्यांचं डिकम्पोजिशन व्हायला स्टार्ट होतं, ठीक आहे. तर हे कोरोजनचे कारण आहे. तर कोरोजनला रिझन्स काय आहे, तर कॉज काय आहे, तर फर्स्ट म्हणजे एन्व्हायरमेंट असेल, मग ते वेट एन्व्हायरमेंट असेल, ड्राय एन्व्हायरमेंट असेल, त्या रेशोमध्ये त्याचं कोरोजन होते, ठीक आहे. आता ऍक्च्युअली काय होत असतं कॉज ऑफ कोरोजन मध्ये, किंवा कोरोजन हे आपण का होते म्हणून सांगूया. तर याच्यामध्ये तुमचा जो मेटल आहे स्टार्टिंगला तो हायर एनर्जी स्टेट मध्ये असतो, म्हणजे ज्यावेळेस तो स्टेबल असतो तो हायर एनर्जी स्टेट मध्ये असतो, ओके. ज्यावेळेस त्याची प्रोसेस स्टार्ट होते, म्हणजे एखादा मेटल एअर, वॉटर, मॉइश्चर याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला किंवा केमिकल असेल ते काही, तर त्यावेळेस त्याचं डिकम्पोजिशन व्हायला स्टार्ट होतं, आपण म्हणतो म्हणजे कोरोजन व्हायला स्टार्ट होते, किंवा रस्टिंग ऑफ आयर्न असेल, हे कॉमन एक्झाम्पल कन्सिडर करत चला. तर त्यावेळी काय होतं, जे मेटल आहे त्या मेटलचं कन्व्हर्जन हे मेटल सॉल्ट मध्ये होतं, ओके. आणि मेटल सॉल्ट मध्ये झालेलंच तेच तुम्हाला तो रस्टिंगचा पार्ट दिसतो, म्हणजे आपण इथं जे दाखवलेलं आहे. आता ऍक्च्युली जो मेटल आहे आयर्न, त्या मेटलचा कलर असा आहे का? नाही. हा जो कलर आलेला आहे आता त्याला तांबूस असा, तर तो त्या कोरोजिव्ह पार्टचा आहे किंवा कोरोजनचे रिझल्ट्स आहेत ते, जो कलर आहे तो, तर तो काय असतो आयर्नचा किंवा त्या मेटलचे सॉल्ट असतात, ओके. तो सबस्टन्स काय असतो, तर इट इज द मेटल सॉल्ट विच इज हॅव्हिंग द लो एनर्जी स्टेट. आता तो लो एनर्जी स्टेट मध्ये का गेलेला असतो, कारण की त्याचं डिकम्पोजिशन झालेलं, ठीक आहे. म्हणजे एखाद्या
सबस्टन्स वरती किंवा काही असेल त्याच्यावरती जर समजा हल्ला झालाय, आता त्याची स्टेट सुरुवातीला तो हायर एनर्जी स्टेट मध्ये असतो, त्यावरती हल्ला झाल्यानंतर त्यावरती अटॅक झाल्यानंतर तो अजूनही हायर एनर्जी स्टेट मध्ये असेल का? त्याची एनर्जी ऑब्विसली कमी होत असते किंवा कमी झालेली असते, म्हणून तो लोअर एनर्जी स्टेट मध्ये असतो. इट इज ए व्हेरी कॉमन अँड सिम्पल कन्सेप्ट. ठीक आहे. सो कॉज ऑफ करोजन इज दॅट व्हेन द मेटल इज comes into when metal is converted into metal salt. Okay, it is converted from its energy changes from higher energy state to lower energy state. Okay, therefore when metal corrodes, it is having the lower energy state. This is the cause of the corrosion. Then types of corrosion. Let us discuss the types of corrosion. There are two types of corrosion. First is the dry corrosion and second is the wet corrosion. In dry corrosion, we will discuss the oxidation corrosion, liquid metal corrosion, corrosion by other gases. आता इथं लिक्विड मेटल corrosion म्हटलं. मग लिक्विड मेटल corrosion हे ड्राय मध्ये यायला हवं का वेट मध्ये यायला हवं? वेट मध्ये का आणि ड्राय मध्ये पण का? प्रत्येक गोष्टीला का असते सायन्स मध्ये. ते काच पण उत्तर तयार ठेवायचं. मी कोरोजनच्या नोट्स शेअर करते तोपर्यंत आन्सर सांगा तोपर्यंत. सुगंधी सांगा. वेट करोजन मध्ये काय येईल? लिक्विड. लिक्विड हा ठीक आहे. तुम्ही कोणत्याही डायरेक्शनने विचार करू शकता. देर इज नो लिमिट. बाकीच्या मुलांची काय कन्सेप्ट आहे अजून? हे बरोबर आहे का? लिक्विड मेटल करोजन ड्राय मध्ये आहे का ते इकडे जायला पाहिजे हे सांगायचं तुम्हाला. प्रश्न समजला? येस मॅम. येस मॅम. प्रत्येकाने बोलायचं त्यावरती. ज्ञानेश्वर इरकर आहे का? हो आहे. हा, तुम्हाला काय वाटतं ज्ञानेश्वर? नाही जाणार असं वाटतं. का नाही जाणार तिकडं? वेट मध्ये येईल का ते इथंच राहील ड्राय मध्येच? प्रथमेश D22. प्रथमेश आर यू देअर? येस येस मॅम. मला सांगा ड्राय करोजन मध्ये करोजन वॉटर शिवाय होत असतं, म्हणजे वॉटरची हेल्प घेतल्याशिवाय करोजन होत असतं. अँड इन वेट? त्यामुळे वेट मध्ये वॉटरची हेल्प मुळे करोजन होतं. येस, व्हेरी गुड. इथं पहा, हे मेटल आहे तो लिक्विड आहे. वेट म्हणजे ओलं. आपण ओलं म्हणतो असं. ठीक आहे, ज्याच्यामध्ये मॉइश्चर असेल ते. मग आपण समजा आता ऑइल आहे. ऑइल तुमच्या हाताला लागला असेल तर तुम्ही त्याला म्हणता का माझा हात ओला आहे? पाण्यामध्ये तुमचा हात असेल तरच तुम्ही काय म्हणता? ओला आहे. है की नाही? मग वेट ही कन्सेप्ट ओनली रिलेटेड टू वॉटर आहे. नॉट ए लिक्विड मेटल असेल, नॉट ए ऑइल किंवा नॉट ए एनी केमिकल. ठीक आहे. त्यामुळे हे लिक्विड मेटल जे आहे ते लिक्विड स्टेट मध्ये आहे, बरोबर आहे, म्हणून ते वेट असेल असं काय त्या दोघांमध्ये रिलेशन नाही. ठीक आहे अर्चना? वेट मीन्स ओला. ओला म्हणतो आपण. आपला हात असेल ओला, कपडे ओले झाले असतील, पण ते ओला आपण हा शब्द कधी वापरतो तर ते फक्त वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं असेल तरच. आता ऑइल हे एक केमिकल आहे, ऑइल हे लिक्विड पण आहे. ठीक आहे. आता तुमचे जर कपडेला ऑइल लागला असेल किंवा हाताला लागला असेल, तुम्ही म्हणता का ओला झालाय हात? नाही म्हणत. का म्हणता? आहे का असं कोण म्हणणार? गोपाळ आहे का? गोपाळ तुम्ही काय म्हणताय? हॅलो, काय ओला तर काय म्हणते? मला सांगा, हाताला ऑइल लागला असेल तर त्याला वेट ऑइल असं वेट हँड म्हणू शकतो का आपण त्याला? ओला आहे असा का म्हणायचं? नाही म्हणू शकत आहे की नाही? पाणी असेल तरच आपण वेट म्हणायचे. म्हणून ड्राय कोरोजन मध्ये इन अब्सेन्स ऑफ वॉटर कोरोजन होत असतं, वेट मध्ये इन प्रेझेन्स ऑफ वॉटर होते. ठीक आहे. सो इन ड्राय मध्ये आपण कोणकोणते पाहणार आहोत? ऑक्सिडेशन कोरोजन, लिक्विड मेटल कोरोजन आणि कोरोजन बाय अदर गॅसेस. वेट मध्ये काय येतील? गॅल्व्हॅनिक आहे किंवा बाय मेटॅलिक कोरोजन आहे.
ठीक आहे, 2 मेटल असतील बायमेटॅलिक मीन्स. आणि सेकंड आहे डिफरन्शियल एरिएशन किंवा त्यालाच आपण कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन असं म्हणतो. ठीक आहे, दीज आर द टाइप्स ऑफ करोजन. ठीक आहे, त्याच्या इथून पुढे मी रायटिंग साठी वेळ वाया घालवत नाही. तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला आणि नंतर मग तुम्ही ते कम्प्लीट करा. ठीक आहे, चालेल ना सगळ्यांना? येस मॅम. हो, Yes. ओके. मॅडम पीपीटी पण सेंड करा. हो, पीपीटी शेअर करते मी लेक्चर झाले की, आणि नोट्स पण शेअर करते. ठीक आहे, नेक्स्ट ड्राय करोजन. टेक द स्क्रीनशॉट ऑफ द स्लाइड. मी पीपीटी शेअर करते सुगंधी. डोंट डिस्टर्ब द क्लास. पीपीटी शेअर करते मी. ठीक आहे, तुम्हाला तिथून व्यवस्थित येत नसेल मी पीपीटी शेअर करते. पीपीटी मधून तुम्ही कंप्लीट करू शकता. ओके, डोंट वरी अबाउट दॅट. नेक्स्ट ऑक्सिडेशन. ठीक आहे, झालं का बाकीच्या विद्यार्थ्यांचा स्क्रीनशॉट काढून? Yes, Yes, ma'am. ma'am. लेट अस डिस्कस द फर्स्ट ड्राय करोजन. ठीक आहे, ड्राय मध्ये आपल्याला किती पाहायचे? 3. फर्स्ट इज द ड्राय. याच्यामध्ये परत आपल्याला अगेन 3 स्टडी करणार. ओके, सो ड्राय corrosion, it is also called as a chemical corrosion. Okay, corrosion is due to the direct chemical attack on metal surfaces by the atmospheric gases. एक मेटल आहे, त्या मेटल वरती जर केमिकल पडलेलं असेल आणि किंवा ते मेटल केमिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये सतत येत असेल आणि ऍटमॉस्फेरिक गॅसेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत असतील. लाईक आता ऍटमॉस्फेरिक गॅसेस कोणकोणते असू शकतात? पलीकडची मुलं. Nitrogen. सरडे. सरडे ना? शिंगारे यश, स्टँड अप. ओके, हा, याच्यामध्ये मला सांगा ही कोणता मेटल आहे? शिंगारे, मेटल कोणता आहे तुम्हाला जो पिक्चर मध्ये दिसतोय तो? तिथे दिसतोय का नाही? कोणता मेटल आहे? शेजारी. का बोलताय तुम्ही आल्यापासून? तिथून व्यवस्थित दिसतंय का? नाही तर मोबाईलला पण जॉईन करू शकतो, नो प्रॉब्लेम. मोबाईलला जॉईन करायचा, हेडफोन लावायचा. ठीक आहे, हा. नाही नाही, हे एवढं मला सांगा, हे कशाचं आहे इमेज? बघितलंय का असलं कधी काय? तुमचं अलीकडच्या स्टुडंटचं तुमचं नाव काय? अथर्व टोंगे आणि शिंगारे यश. हे काय कशाच इमेज आहे ही? हे काय दिसतंय? काही सांगा, तुम्ही सांगू शकता काय? भिऊ नका, घाबरायची काय गरज नाही. तुम्हाला काय दिसतंय फक्त सांगा, काय ते? इकडं सुहासच्या पाठीमाग आयर्न आहे ते, हे नाही? आयर्नचे एक हा खेळ आहे, मराठीत बी सांगू शकता, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही फर्स्ट इयरची मुलं आहे, तुम्हाला अलाउड आहे. आहे की नाही? हे काहीतरी एक चेन आहे, याच्या पलीकडे साखळी दिसते. आणि हे साखळी काय केले, एका खेळ्याने किंवा स्क्रूने ते टाईट केलेले. आता याचं काय झालेलं दिसतंय? अथर्व, कोरोजन झालेलं, हे नाही? ये शिंगारे, काय झालं याचं? कोरोजन झालेलं. ठीक आहे, आता आपण काय सांगतोय की ड्राय कोरोजन आपण पाहतोय. आता या ड्राय कोरोजन मध्ये मला सांगा, ड्राय कोरोजन आणि वेट कोरोजन यामध्ये काय डिफरन्स असेल? ड्राय मध्ये कोणकोणते 3 टाइप्स आहेत आणि वेट मध्ये कोणकोणते 2 टाइप्स? ड्राय कोरोजन मध्ये स्क्रीनशॉट घेतला का? घेतला ना? सांगा मग, त्या पाहून सांगा. तुमचं लक्ष नाही अजिबात. हे आता 11वी-12वी नाहीये. ड्राय मध्ये 3 टाइप्स आहेत, वेट मध्ये 2 टाइप्स आहेत. लक्ष द्यायचं, खूप कॉन्सन्ट्रेशन लक्ष द्यायचं. सिट डाऊन. नेक्स्ट, आता आपण ड्राय मध्ये काय सांगितलं की इट इज ऑल्सो नोन ॲज ए केमिकल कोरोजन.
ड्राय मध्ये केमिकल्स येतात, गॅसेस येतात, फक्त पाणी येत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. ड्राय मध्ये केमिकल्स त्यामध्ये इन्क्लूड होतात. आपण काय सांगतो की जो करोजन आहे हे करोजन का होतं ड्राय मध्ये, तर ज्या वेळेस आपला मेटल जो आहे तो डायरेक्ट केमिकल अटॅक मध्ये येतो, त्यावरती केमिकल पडला असेल किंवा कॉन्टॅक्ट मध्ये येत असेल, आणि प्लस बाय द ऍटमॉस्फेरिक गॅसेस. मेटल आहे आणि आपण मगाशी जसं सांगितलं की सराउंडिंग एन्व्हायरमेंट पण रिस्पॉन्सिबल आहे. तर केमिकल प्लस जे एन्व्हायरमेंट मधील गॅसेस असतील, ऍटमॉस्फेरिक गॅसेस असतील, त्या दोघांचा अफेक्ट या मेटल वरती झालेला आहे आणि त्यामुळे याचं कोरोजन झाले. ठीक आहे. तर आता गॅसेस कोणकोणते रिस्पॉन्सिबल असतात? फर्स्ट इज द ऑक्सिजन, नंतर कोणता आहे? हॅलोजन. ओके, हॅलोजन म्हणजे कोणता गॅस? मुलांमध्ये अभिजितच्या पाठीमागची मुलं दोघ जण स्टँड अप. गॅसेस, एन्व्हायरमेंटल गॅसेस किंवा ऍटमॉस्फेरिक गॅसेस मध्ये कोणकोणते गॅसेस येतात? हा, हॅलोजन म्हणजे कोणता गॅस? हॅलोजन म्हणजे कोणता? त्याचं मला सिम्बॉल वगैरे काहीतरी सांगा. एक्स. हा, ऑफलाईनच्या मुलांना विचारते बघा, ऑफलाईन आल्यानंतर कसं आहे. यायची नाही मॅडम. हा, येत कशी नसते ती, तुम्ही ऍडमिशन घेतले आणि यावं लागणार आहे तुम्हाला. पेपर कसं देणार आहे मग तुम्ही? एवढी भीती दावल्यावर. म्हणून तुम्हाला सांगितले लवकर ऑफलाईनला लिहा. बघा तुमची स्वतःची कंडिशन काय आहे काय नाही. पुढं अभिजित भाऊ कुठे आहे तुमचा? अजून एक सर होते की. हा ते मास्क लावल्यामुळे ओळखलं. हा सांगा आदित्य. तुम्ही आदित्य. बरं अभिजित सांगा. आदित्य सांगा. ते काय तर ऍस्टेटाईन पर्यंत हॅलोजन्स आहेत. ठीक आहे. अभिजितला सांगत नाही काय की तुम्ही? आदित्य सांगताय नाही? आदित्य अभ्यास करत जा. नाही अभिजित अभ्यास करत जा. दोघं वरून नाव आहेत, सरनेम पण सेम, प्लस भाऊ पण आहे ती. ठीक आहे. हॅलोजन मध्ये कोण कोण येते? क्लोरीन आहे, ब्रोमीन, फ्लोरीन, आयोडीन आणि ऍस्टेटाईन सुद्धा आहे. ऍस्टेटाईन तो पण हॅलोजन फॅमिली मधील आहे, पण तो खूप रिएक्टिव्ह असतो, त्याच्या रिएक्शन एक्सप्लोजिव्ह असतात, त्यामुळे त्याच्या नादी कोण लागत नाही. कुणाच्या? ऍस्टेटाईनच्या. ठीक आहे. क्लोरीन बी रिएक्टिव्ह असतो ना बाहेर. क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन आहे जास्त, फ्लोरीन आणि ऍस्टेटाईन. फ्लोरीन पण एक्सप्लोजिव्ह आहे. क्लोरीन नाही, फ्लोरीन, FL. ठीक आहे. सिद्धम बसले अगोदरच. ठीक आहे, बसा. नेक्स्ट, सल्फर डायऑक्साइड. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर सल्फर डायऑक्साइड? SO2 or SO or SO3? SO2. Okay. आणि नायट्रोजन. So these are the gases and chemical which are responsible for the dry corrosion. नेक्स्ट, अनहायड्रस इनऑर्गॅनिक लिक्विड्स असतील. आता केमिकल्स मध्ये काय आहेत? तर अनहायड्रस, अनहायड्रस इनऑर्गॅनिक लिक्विड्स आहेत. अनहायड्रस मीन्स व्हॉट? ज्यात वॉटर कंटेंट नाही. कोण सांगते आन्सर? मॉइश्चर. गोपाळ. हा, ज्यामध्ये पाणी नसेल, हे नाही, वॉटर नसेल, त्याला आपण अनहायड्रस असं म्हणतो. ओके, व्हेरी गुड. एनी एक्झाम्पल ऑफ द इनऑर्गॅनिक लिक्विड? इनऑर्गॅनिक लिक्विडचं एखादं एक्झाम्पल सांगायचं तुम्हाला. आता मुलींना विचारूया आपण. फ्रॉम गर्ल्स. खाली मुलं आहेत सगळे, तिकडे मुली आहेत वरती. कदम वैभवी. वैभवी कदम. हॅलो वैभवी. नेक्स्ट, दिशा झाली. चव्हाणला पण विचारलं. देशमुख सानिका.
Inorganic liquids any example, do you know? Chloride, inorganic acid, sulfur. तसं नाही सांगायचं, नाव असेच सांगायचं. ते कसं झालं, त्याचं कॉम्बिनेशन होते का काय? मुलींमध्ये कोण सांगेल अजून? Liquid ammonia, liquid sulfur dioxide. गॅसेस सांगायची काही गरज नाही, कोणतेही सांगू शकता तुम्ही. बेकिंग सोडा लिक्विड, बेकिंग सोडा लिक्विड, हा कार्बन डायऑक्साइड, लिक्विड विचारलंय. लिक्विड सल्फर डायऑक्साइड. बर, अजून? बागल रोहिणी, बागल रोहिणी आहेत का? येस मॅम. एक्झाम्पल सांगा लिक्विड केमिकलचं एखादं. काय म्हणाला? सल्फर डायऑक्साइड. सल्फर डायऑक्साइड सोडून क्लोराईड. लिक्विडचं एक्झाम्पल सांगायचं रोहिणी. लिक्विडचं केमिकल लिक्विड, कोणत्याही केमिकलचं नाव घ्या, फक्त ते लिक्विड असावं. समजलं का प्रश्न? टीचर मी. हा सांगा. सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड. अजून? HCl आहे. अर्चना सांगा, पोद्दार अर्चना. अर्चना पोद्दार. येस मॅडम. अमोनिया. हा, अमोनिया लिक्विड. ठीक आहे. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द इनऑर्गॅनिक लिक्विड्स. पण ते कसे पाहिजे आहेत? अनहायड्रस, की ज्यामध्ये मॉइश्चर कंटेंट नसेल किंवा वॉटर कंटेंट नसेल. ठीक आहे. दिस इज अबाउट द ड्राय करोजन. टेक द स्क्रीनशॉट. ते वॉटर मध्ये लिक्विड जे सोल्युशन केलेलं ते ठीक आहे, पण अगेन त्याच्यामध्ये वॉटरचं मॉइश्चर नकोय. जेवढं सफिशियंट आहे तुम्हाला लिक्विड बनवण्यासाठी ते अलाउड आहे. इट इज अलाउड. घेतला स्क्रीनशॉट? घेतला का? येस मॅम. नेक्स्ट, आता ड्राय करोजन जो आहे त्याचा फर्स्ट पॉइंट इज द oxidation corrosion. Okay, let us discuss the first number, that is oxidation corrosion. It is the corrosion occurs by the direct attack of oxygen on surface metal. हे corrosion कुणामुळे होत असेल तर ऑक्सिजन मुळे, म्हणून त्याला काय म्हटलं आपण? ऑक्सिडेशन corrosion म्हटले. तर corrosion साठी रिस्पॉन्सिबल गॅसेस कोणता असतो? तर ऑक्सिजन आहे. ठीक आहे. आता मेकॅनिझम पहा कसं होतं. तर फर्स्ट काय होतं? ऍब्सॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन ऑन मेटल सरफेस. मेटलचा जो सरफेस आहे त्यावरती ऑक्सिजनचं ऍब्सॉर्प्शन होतं. ठीक आहे. तो मेटल सरफेस काय करतो? ऑक्सिजनला ऍब्सॉर्ब करून घेतो. नेक्स्ट स्टेप काय असते त्याच्या पुढची? एकदा त्याने ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करून घेतला की पुढे काय होतं? डिसोसिएशन ऑफ बॉन्ड प्रेझेंट बिटवीन द ऑक्सिजन मॉलिक्यूल. ऑक्सिजन मॉलिक्यूल मध्ये जे बॉन्ड्स असतात त्याचं डिसोसिएशन होतं. डिसोसिएशन म्हणजे ते बॉन्ड सेपरेट आउट व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. सुरुवातीला काय होतं? मेटल काय करतो? ऑक्सिजनला ऍब्सॉर्ब करून घेतो. ऍब्सॉर्ब करून घेतल्यानंतर काय होतं की जे बॉन्ड्स असतात ऑक्सिजन मधील त्याचं डिसोसिएशन व्हायला स्टार्ट होतं. आता हे बॉन्ड डिसोसिएट व्हायला स्टार्ट होतं म्हणजे सेपरेट आउट व्हायला सुरुवात होते. त्या पुढची स्टेप असते ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल टू ऑक्सिजन. बॉन्ड जर डिसोसिएट व्हायला लागले ऑक्सिजन मधील तर मेटल काय करतो? तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतो टू द ऑक्सिजन. मेटल आणि ऑक्सिजन मध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर व्हायला स्टार्ट होतं आणि लास्टला काय होतं? तर फॉर्मेशन ऑफ मेटल ऑक्साइड ऑन द मेटल सरफेस. याचे रिझल्ट काय असतात? तर फॉर्मेशन ऑफ मेटल ऑक्साइड ऑन द मेटल सरफेस. एकदा का त्या मेटल वरती मेटल ऑक्साइड तयार झाला की तो मेटल ऑक्साइड इज नथिंग बट द कोरोसिव्ह पार्ट ऑफ दॅट मेटल.
मेटल ऑक्साईड जो असतो तोच तुमच्या कोरोजनचा रिझल्ट आहे किंवा तो कोरोजनचा तो पार्ट आहे. आता आयर्न मध्ये जो कोरोजनचा पार्ट असतो तर तो तुम्हाला ब्राउनिश कलरचा आहे. त्यावरून तुमच्या लक्षात येतं की या आयर्नचं रस्टिंग झालेलं आहे. सिल्वर मध्ये तर तो ब्लॅकिश कलरचा असतो. कॉपर मध्ये ग्रीनिश कलरचा आहे. गोल्ड मध्ये पण ब्लॅकिश ग्रीनिशच असतो. तर यावरून तुमच्या लक्षात येतं की जो मेटल आहे त्या मेटलचं कोरोजन झालेलं आहे. ठीक आहे. तर तो जो तुम्हाला पार्ट दिसतो किंवा जो कलर दिसत आहे त्या जे सबस्टन्स असेल, आयर्न वरती ब्राऊन कलरचा सबस्टन्स असतो, नंतर सिल्वर वरती ब्लॅक कलरची फिल्म असते. तर इट इज नथिंग बट द मेटल ऑक्साइड. तर ते केमिकल कंपोजिशन काय आहे त्याचं, तर तो मेटल ऑक्साइड असतो. ठीक आहे. लास्टला कोरोजनचा रिझल्ट काय भेटतो तुम्हाला, तर फॉर्मेशन ऑफ मेटल ऑक्साइड ऑन मेटल. Okay, got it? Yes, ma'am. Yes. Okay, take the screenshot of the second slide, that is oxidation corrosion. घेतला का स्क्रीनशॉट? Yes, ma'am. ठीक आहे, आपण थांबूया इथं. रिमेनिंग पार्ट विल डिस्कस ऑन द नेक्स्ट लेक्चर. मी नोट्स आणि पीपीटी दोन्ही शेअर करते. तुम्हाला जे सुटेबल आहे त्यामधील तुम्ही स्टडी करू शकता. ठीक आहे. ओके.